नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आरोग्य विभाग भरती प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका मित्रांनो 9 क्रमांकाची आपण पाहणार आहोत। या अगोदर आपण 8 प्रश्नपत्रिका पाहिले जे की सराव प्रश्नपत्रिका आहे। प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन मी समाविष्ट केलेले आहेत। याही प्रश्नपत्रिकेमध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाचे आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन यामध्ये समाविष्ट केलेले आहेत। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुड इव्हनिंग। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वप्रथम व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर तुम्ही जे व्हिडिओला आपल्या लाईक करता, कमेंट करता आणि शेअर करता याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो। मित्रांनो, मी तुमचा सदैव ऋणी राहील, कारण की तुम्ही ज्याप्रमाणे आपल्या चॅनलला सपोर्ट केलेला आहे, ज्या काय आपले जे काही व्हिडिओ तुम्ही शेअर करता, लाईक करता, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सपोर्टमुळे आपलं चॅनल ग्रोथ होत आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमचे मनापासून मी पुन्हा एकदा आभार मानतो। असाच सपोर्ट तुम्हाला राहू द्या। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला सर्वांना गुड इव्हनिंग आणि तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय संसदेत हिंदू कोड बिल सर्वप्रथम कोणी मांडले? तुम्हाला 3 सेकंदाचा वेळ दिलेला आहे मित्रांनो। प्रत्येक प्रश्नासाठी परीक्षेमध्ये तुम्हाला जास्त वेळ भेटेल, परंतु आपल्याला वेळ वाचण्याच्या दृष्टिकोनातून फक्त 3 सेकंद दिलेले आहेत। भारतीय संसदेत हिंदू कोड बिल प्रथम कोणी मांडले? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संसदेमध्ये सर्वप्रथम हिंदू कोड बिल मांडले। ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर। या ठिकाणी मिस्टेक आहे थोडी। नागालँडची राजधानी कोणती? नागालँडची राजधानी कुठली? राजधानीवर सुद्धा आपला एक व्हिडिओ बनवलेला आहे। नागालँडची राजधानी कुठली? गंगाटोक, कोहिमा, मणिपूर की इम्फाळ? तर नागालँडची राजधानी, ज्या मित्रांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे। नागालँडची राजधानी मित्रांनो कोहिमा। गंगाटोक ही सिक्कीमची राजधानी आणि इम्फाळ ही मणिपूरची राजधानी, म्हणजे हे राज्य आणि याची राजधानी। मात्र नागालँडची राजधानी कुठली? कोहिमा ही नागालँडची राजधानी। महाराष्ट्राची राजधानी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुढचा प्रश्न पहा, 3 नंबरचा, सरपंच पदासाठी वयाची अट किती आहे? म्हणजे जर तुम्हाला गावचा सरपंच व्हायचा असेल तर तुमचं वय किती असलं पाहिजे? 18 वर्षे, 20 वर्षे, 21 वर्षे की 25 वर्षे? तर ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर। सरपंच पदासाठी वयाची अट ही 21 वर्ष आहे। ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर। उटी हे थंड हवेचे ठिकाण कुठल्या राज्यात आहे? उटी हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे किंवा कुठल्या राज्यात आहे? उत्तराखंड, उत्तर प्रदेश, तामिळनाडू की कर्नाटक? तर ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर तामिळनाडू। उटी हे थंड हवेचे ठिकाण तामिळनाडूमध्ये आहे। उटी हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर तामिळनाडूमध्ये उटी हे थंड हवेचे ठिकाण आहे। ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर तामिळनाडू। पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा कुठल्या राज्याची लागलेली आहे? महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याची लागलेली आहे? गुजरात, कर्नाटक, गोवा की मध्य प्रदेश? महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा लागलेलं राज्य आहे ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश राज्याची सीमा ही महाराष्ट्राला सर्वाधिक लागलेली आहे। आणि मध्य प्रदेशची सीमा एकूण 8 जिल्ह्याला लागलेली आहे। एकूण किती? 8 जिल्ह्याला लागलेली आहे। मध्य प्रदेश हे महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला आहे। मध्य प्रदेश हे राज्य महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे। पुढे पहा, भारताला किती देशाच्या सीमा लागलेल्या आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे, भारताला किती देशाच्या सीमा लागलेल्या आहेत? पहिलं ऑप्शन आहे 2, दुसरं आहे 3, तिसरं आहे 4 आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे 7। तर भारत देशाला एकूण 7 देशाच्या सीमा लागलेल्या आहेत। भारत देशाला एकूण 7 देशाच्या सीमा लागलेत। आणि चीन हा एक देश असा आहे जगातला की याला सर्वाधिक देशाच्या सीमा लागले। चीन देशाला एकूण 13 देशाच्या सीमा लागलेल्या आहेत आणि भारताला एकूण 7 देशाच्या सीमा लागलेल्या आहेत। महत्त्वाचा प्रश्न आहे, भारताच्या शेजारी कोणता देश नाही? भारताच्या शेजारी कोणता देश नाही? पहिलं ऑप्शन आहे मित्रांनो बांगलादेश, दुसरं आहे पाकिस्तान, तिसरं आहे अफगाणिस्तान आणि 4 नंबर आहे नॉर्वे। भारताच्या शेजारी कोणता देश नाही? 4 ऑप्शन तुमच्या समोर आहे। तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर भारताच्या शेजारी नॉर्वे हा देश नाही। भारताच्या शेजारी नॉर्वे देश नाही। नॉर्वे देशाची विशेषतः लक्षात ठेवा, नॉर्वे देशामध्ये रात्री 12 वाजता सूर्य चमकतो। नॉर्वे देशामध्ये रात्री 12 वाजता सूर्य चमकतो। प्रश्न असा विचार जाईल, खालीलपैकी कुठल्या देशामध्ये मध्यरात्रीला सूर्य दिसतो? तर नॉर्वे देशामध्ये मध्यरात्रीला सूर्य दिसतो। आता अफगाणिस्तानवर पहा मित्रांनो, सध्या दहशतवादी संघटनेने यावर काय कब्जा केलेला आहे। तर प्रश्न विचार जाईल की अफगाणिस्तानची राजधानी कुठली? तर अफगाणिस्तानची राजधानी काबूल। काबूल ही अफगाणिस्तानची राजधानी आहे। आणि भारताला सर्वाधिक सीमा कोणत्या देशाची लागली? तर बांगलादेशाची सर्वाधिक भूसीमा लागलेली आहे बांगलादेशाची। पुढे पहा, गौतम बुद्ध अभयारण्य कुठल्या राज्यामध्ये? गौतम बुद्ध अभयारण्य कुठल्या राज्यामध्ये आहे?
आसाम, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश योग्य उत्तर द्यायचं आहे. तर गौतम बुद्ध अभयारण्य ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर बिहार राज्यामध्ये गौतम बुद्ध अभयारण्य आहे. बिहार या राज्यामध्ये गौतम बुद्ध अभयारण्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर बिहार राज्यामध्ये गौतम बुद्ध अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न पहा, सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत याच्यामधले. नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? आंतरराष्ट्रीय स्तरावरला महत्त्वाचा आणि व्हेरी IMP पुरस्कार आहे. नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1901 मध्ये नोबेल पुरस्काराची सुरुवात झाली. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर अशा प्रकारे एकूण 10 प्रश्न आपले या ठिकाणी जीकेचे झालेले. आता तांत्रिक प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि मित्रांनो, ज्या काही ग्रुप डी आणि ग्रुप सीच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या समोर जाऊ शकतात, म्हणजे जवळपास 20 तारखेच्या नंतरच होण्याची शक्यता आहे. परंतु ज्या काही जिल्हा परिषदच्या परीक्षा आहेत 16 आणि 17 ऑक्टोबरला ह्या फिक्स होणार आहेत. त्यामुळे आरोग्य सेवकवर सध्या फोकस मारा. आरोग्य सेवक पदसुद्धा चांगलं आहे. अणुसिद्धांताची कल्पना कोणी मांडली? महत्त्वाचा प्रश्न आहे. अणुसिद्धांताची कल्पना कोणी मांडली? तर ऑप्शन क्रमांक 2 जॉन डाल्टन या शास्त्रज्ञाने अणुसिद्धांताची कल्पना मांडली. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं जॉन डाल्टन यांनी अणुसिद्धांत मांडलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2. प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. LPG हे काय आहे? LPG हे काय? धातू आहे, मोबाईल आहे, गॅस आहे की पक्षाचे नाव आहे? LPG काय आहे? सर्व विद्यार्थी मित्र या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. तर LPG हा एक गॅस आहे. LPG काय मित्रांनो? LPG हा गॅस आहे. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर LPG हा गॅस आहे. अमिबा हे कशाचे नाव आहे? अमिबा हे कशाचे नाव आहे? विषाणू, जीवाणू, एकपेशी, आदिजीव की यापैकी नाही? अमिबा हे कशाचे नाव आहे? लवकरात लवकर आन्सर द्या. तर ऑप्शन क्रमांक 3 एकपेशी आदिजीव आहे. अमिबा हा एकपेशी आदिजीव आहे. पृथ्वी तलावर सर्वप्रथम निर्माण झालेला जीव कुठला असेल? तर अमिबा. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाईल की पृथ्वी तलावर सर्वप्रथम कुठला जीव निर्माण झाला? तर पृथ्वी तलावर सर्वप्रथम अमिबा हा जीव निर्माण झालेला आहे आणि हा एकपेशी आहे. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. रिक्टर स्केल हे पुढीलपैकी कशाचे एकक आहे? रिक्टर स्केल हे पुढीलपैकी कशाचे एकक आहे? तापमापक, हवादाबमापक, भूकंपमापक की पर्जन्यमापक? रिक्टर स्केल. तर ऑप्शन क्रमांक 3 भूकंपमापक आहे. रिक्टर स्केल जे आहे ते भूकंपमापक आहे. म्हणजे भूकंप ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी त्याची तीव्रता मापण्यासाठी रिक्टर स्केलचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते? आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते? कार्बन, क्लोरीन, हायड्रोजन की ऑक्सिजन? आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असतेच? तर ऑप्शन क्रमांक 3 आम्लामध्ये हायड्रोजन हे मूलद्रव्य असतेच. आम्लामध्ये हायड्रोजन हे मूलद्रव्य असते. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. मोस्ट IMP क्वेश्चन आहे. प्रत्येक प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे, कारण की जास्तीत जास्त रिपीट जे क्वेश्चन होतात तेच क्वेश्चन आपण आपल्या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये आपण समाविष्ट करत आहोत, जेणेकरून कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास आणि इफेक्टिव्ह अभ्यास होऊन म्हणजे अभ्यासापेक्षा स्मार्ट स्टडी खूप महत्त्वाचे आहे. कारण की अभ्यासाबरोबर किती अभ्यास जरी केला तरी पण त्याच्यामधले जे काही कंटेंट आहे किती महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून यावर आपलं यश अवलंबून असतं. ऑक्सिजन गॅसच्या सिलेंडर गळ्याभोवती रिकाम जागा रंग असतो. ऑक्सिजन गॅसच्या सिलेंडरच्या गळ्याभोवती कुठला रंग असतो? निळा, पिवळा, पांढरा की नारंगी? महत्त्वाचा प्रश्न आहे. कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता भासत असल्यामुळे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऑक्सिजन गॅसच्या सिलेंडर गॅस गळ्याभोवती रिकाम जागा रंग असतो. तर ऑप्शन क्रमांक 3 पांढरा रंग असतो. ऑप्शनचं जे काही सिलेंडर असतो मित्रांनो, ऑक्सिजनचा गॅसचा सिलेंडर त्याच्या गळ्याभोवती पांढरा रंग असतो. तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये जर गेले तर जे काही मित्रांनो अशा स्वरूपामध्ये जे गॅस असतात त्यामध्ये गळ्याच्या भोवती पांढरा कलर असतो. ज्या गॅसच्या गळ्याच्या भोवती पांढरा कलर असेल त्याच्यामध्ये काय असतं? ऑक्सिजन असतो. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. महत्त्वाचा प्रश्न आहे. मानवाच्या डोळ्यामध्ये रिकाम जागा स्नायू असतात. मानवाच्या डोळ्यामध्ये किती स्नायू असतात? 5, 6, 8, 10? मानवाच्या डोळ्यामध्ये एकूण ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 6. मानवाच्या डोळ्यामध्ये एकूण 6 स्नायू असतात. या 6 स्नायूपैकी एखादा जर स्नायू तिरका जर असेल तर आपल्याला डोळ्यामध्ये तिरकेपणा येतो. म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये एकूण 6 स्नायू आहेत. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आणि आपल्या संपूर्ण शरीरामध्ये स्नायू जर विचारले 639 आपल्या शरीरामध्ये स्नायू आहेत. आणि स्नायूचं वजन आपल्या वजनाच्या 65% आहे. स्नायूमध्ये पाणीसुद्धा 65% असतं. हा सुद्धा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा.
कोरोना रिकाम जागा आजार आहे. कोरोना कुठला आजार आहे? विषाणूपासून, जीवाणूपासून की दोहीपासून होतो की बुरशीपासून होतो? कोरोना हा कुठला आजार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर कोरोना हा विषाणू आजार आहे. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर कोरोना हा विषाणूपासून होणारा आजार आहे. पुढे पहा, आरोग्य सेतू ॲपचा सदिच्छा दूत म्हणजे ब्रँड ॲम्बेसिडर कोण आहे? आरोग्य सेतूचा सदिच्छा दूत म्हणजे ब्रँड ॲम्बेसिडर कोण आहे? प्रियंका चोप्रा, पूजा भट्ट, अजय देवगण की अमिताभ बच्चन? तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर अजय देवगण हा आरोग्य सेतूचा ब्रँड ॲम्बेसिडर आहे. अजय देवगण. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. मीठ, साखर, मसाल्याचे व तेल यांचा अन्नामध्ये काय म्हणून उपयोग केला जातो? मीठ, साखर, मसाले व तेल यांचा अन्नामध्ये काय म्हणून वापर केला जातो? परिरक्षक, परीक्षक, पोषक की विघटक? तर परिरक्षक म्हणून याचा वापर केला जातो, कारण की अन्न टिकविण्यासाठी आपण मीठ, साखर, मसाल्याचे पदार्थ आणि तेल वापरत असतो. हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तर पहा, अन्न टिकविण्यासाठी पहा मिठाचा, साखरेचा, मसाले आणि तेलाचा वापर केला जातो. जसे पहा मित्रांनो, आपल्या घरामध्ये जर खार असेल, खार म्हणजे पहा आंब्यापासून जो काय आपण खार बनवतो तो टिकवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ घालतो, साखर नाही घालत, त्याच्यामध्ये आपण काही घालतात पण काही नाही घालत, त्याच्यामध्ये मसाले सुद्धा टाकतात आणि तेल सुद्धा टाकतात. म्हणजे हे काय करतात, अन्न पदार्थ टिकवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणजे ते काय परिरक्षक म्हणजे त्याचं रक्षणाचं कार्य करतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणारे 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर परिरक्षक. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मीठ, साखर, मसाले व तेल हे अन्नपदार्थ परिरक्षक म्हणून कार्य करतात. आता मराठी लागली. मराठीचे कोणता हा प्रश्न 20 गुण. अशुद्ध शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे. म्हणजे 4 शब्दापैकी एक अशुद्ध शब्द आहे, बाकीचे 3 हे शुद्ध शब्द आहेत. तर अशुद्ध कुठला आहे या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. तर पहिला आहे धर्मदाय, दुसरा आहे तात्कालिक, तिसरा आहे निष्क्रिय आणि 4 नंबर आहे दिलगिरी. तर ऑप्शन क्रमांक ज्यांनी 3 निवडलं ते योग्य आन्सर असणार. निष्क्रिय हा शब्द असा लिहिला जातो, निष्क्रिय अशा स्वरूपामध्ये निष्क्रिय हा शब्द लिहिला जातो. या ठिकाणी मात्र क्रियेची काय केली, दुसरी वेलांटी दिली. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर निष्क्रिय अशुद्ध शब्द आहे. बाकीचे धर्मदाय, तात्कालिक आणि दिलगिरी हे योग्य शब्द आहेत. मात्र निष्क्रिय हा शब्द अशुद्ध या ठिकाणी लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, लेखक, टोपणनावे यांची चुकीची जोडी ओळखायची आहे. लेखक आणि टोपणनावे यांची चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे. नारायण मुरलीधर गुप्ते बी कवी. जोपर्यंत मी ऑप्शन वाचत आहे तोपर्यंत तुम्हाला तुमचं ॲन्सर निवडायचं आहे. कृष्णाजी केशव दामले केशवसूत, विनायक गोविंद करांदीकर गोविंदाग्रज, विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज. आता तुमच्या लक्षात आलं असेल. तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, कारण की विनायक गोविंद करांतर या ठिकाणी काय दिलं त्यांनी, गोविंदाग्रज दिले. तर गोविंदाग्रज कोणाचं नाव आहे, तर गोविंदाग्रज राम गणेश गडकरी यांचं नाव आहे. गोविंदाग्रज कोणाचं नाव आहे, तर राम गणेश गडकरी यांचं ते नाव आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. नारायण मुरलीधर गुप्ते बी कवी बरोबर आहे. कृष्णाजी केशव दामले केशवसूत हे सुद्धा बरोबर आहे. विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज हे सुद्धा बरोबर आहे. महत्त्वाचे प्रश्न आहेत. पुढे पहा, भिन्नलिंगी शब्द निवडा. भिन्नलिंगी शब्द या ठिकाणी निवडायचा आहे. कोकिळ, लांडोर, सिहीन आणि सांडणी. भिन्नलिंगी शब्द ओळखायचा आहे. म्हणजे यापैकी जे 3 आहेत ते स्त्रीलिंगी आहेत आणि बाकीचा एक आहे तो पुल्लिंगी आहे. तर कुठलाही पुल्लिंगी तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. आता पहा, कोकिळाची काय होती, कोकिळीन होती. म्हणून या ठिकाणी पहा, मोराची लांडोरीन होती, बरोबर आहे. मोराची स्त्रीलिंगी लांडोर, सिंहाची स्त्रीलिंग सिहीन आणि उंटाची स्त्रीलिंगी सांडणी. म्हणजे हे जे आहे ते स्त्रीलिंगी आहे. हे सर्व शब्द स्त्रीलिंग आहे, मात्र हा शब्द पुल्लिंगी आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर कोकिळ असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, ठेंगू माणसाला काय म्हणतात. ठेंगू माणसाला काय म्हणतात. वामनमूर्ती, राममूर्ती, त्रिमूर्ती की कृष्णमूर्ती. बाहेर पाऊस चालू असल्यामुळे थोडा आवाजाचा प्रॉब्लेम येऊ शकतो, परंतु आपल्याकडे वेळ कमी, आवाजाकडे पाहायचं नाही तर आपल्याला आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. ठेंगू माणसाला काय म्हणतात. वामनमूर्ती, राममूर्ती, त्रिमूर्ती की कृष्णमूर्ती. बरेच विद्यार्थी मित्र या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. ज्या मित्रांनी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे.
ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ठेंगू माणसाला वामन मूर्ती असे म्हणतात. काही तुम्हाला चूक किंवा कुठल्या प्रश्नावर जर डाऊट वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंटचं नक्कीच स्वागत आहे, कारण की तुमच्याकडून सुद्धा मला काही शिकायसाठी भेटत असतं, खूप काही भेटत असतं. आपण छान बोलतात सर्वनामाचा प्रकार ओळखा. आपण छान बोलतात प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक की अनिश्चित सर्वनाम. आपण छान बोलतात तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर हे द्वितीय पुरुषवाचक आहे, कारण की समोरच्या व्यक्तीला आपण बोलत आहोत की आपण छान बोलतात. उदाहरणार्थ तुम्ही जर माझ्यासोबत बोलत असाल तर मी काय म्हणणार, आपण छान बोलतात. म्हणजे मी माझ्याबद्दल बोलत नाही तर मी तुमच्याबद्दल बोलतो. म्हणजे आपल्या समोरच्या व्यक्तीबद्दल जर आपण बोलत जर असून तर ते द्वितीय असते. म्हणून ऑप्शन क्रमांक द्वितीय पुरुषवाचक असणार या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, निश्चितपणे अनेक वचनी शब्दाचा पर्याय निवडा. निश्चितपणे अनेक वचनी निवडायचं या ठिकाणी. पहा, शाळा, मळा, कळा आणि गोळा. तर यापैकी तुम्हाला निश्चित अनेक वचनी निवडायचं, अनेक वचनी या ठिकाणी निवडायचं आहे. आता शाळाचं एक वचनी आणि अनेक वचनी रूप सारखंच राहतं, म्हणजे याच्यातून निश्चित होत नाही. त्याच्यानंतर पहा, मळा याचं सुद्धा अनेक वचन आणि एक वचन एकच राहते, बदल होत नाही. गळा याचे सुद्धा एक वचन आणि अनेक वचन एकच राहते, याच्यामध्ये सुद्धा बदल होत नाही. मात्र जे काही कळ आहेत याचे अनेक वचनी आहेत. कारण पहा, कळ हा शब्द काय झाला, एक वचनी झाला. याचं अनेक वचन काय झालं, कळा हे झालं याचं अनेक वचन. म्हणजे अशा स्वरूपामध्ये ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3. पुढे पहा, प्रयोजक क्रियापदाचे वाक्य ओळखायचे. प्रयोजक क्रियापद, प्रयोजक म्हणजे का, प्रयोगकर्ता. प्रयोजक म्हणजे प्रयोगकर्ता, तर त्याचं वाक्य ओळखायचं आहे. मुलगा हसतो, आई मुलाला हसवत आहे, आई मुलाला हसवते आणि यापैकी नाही. तर बरेच मित्र या ठिकाणी 2 ऑप्शन देत आहेत, जे की चुकीचं ऑप्शन आहे. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आई त्या मुलाला हसवते. म्हणजे आई हसण्याची क्रिया कोणाकडून करून घेत आहे, तर त्या बाळाकडून करवून घेत नाही. म्हणजे क्रिया करणारी कोण आहे, आई आहे, परंतु क्रिया कोणावर घडली, बाळावर. आणि म्हणजे ते बाळ काय करायले, म्हणजे आई जे आहे ती कोणाकडून हसून घ्यायली, तर त्या बाळाकडून हसून घेत आहे. म्हणजे हे प्रयोजक क्रियापद आहे. म्हणजे प्रयोग करता हा एखाद्या गोष्टीवर प्रयोगच करत आहे, अशा स्वरूपाची ज्याची कंडिशन असतं. म्हणजे पहा, आई काय करली, मुलावर प्रयोग करत आहे, म्हणजे एक स्वरूपाचा हा प्रयोगच करत आहे, कारण की हसून त्याच्याकडून घेत आहे. म्हणजे हे प्रयोजक क्रियापद असणार ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, 8 नंबरचा. आपल्या वेळेची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा. आपल्या वेळेची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा त्याला काय म्हणतात. सूरपुरुष, योगपुरुष, मूळपुरुष की सत्पुरुष. योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योगपुरुष असे म्हणतात. आपल्या वेळेची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा त्याला योगपुरुष असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर योगपुरुष. महत्त्वाचे प्रश्न आहे, सदाचार संधी विग्रह करा. सदाचार संधी विग्रह करा. ज्या विद्यार्थ्यांनी याच्या अगोदर पेपर दिले असतील त्यांना माहीत असेल की हे क्वेश्चन किती महत्त्वाचे आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सर्व प्रश्न एक ना एक प्रश्न याच्यामधला खूप महत्त्वाचा आहे, कारण की जेवढे बी प्रश्नपत्रिका घेतल्या त्यामध्ये सर्व प्रश्न महत्त्वाचे घेतलेले आहेत, जे की परीक्षेला वारंवार रिपीट होतात. आणि क्लास 3 व क्लास 4ला बरेच प्रश्न तुम्हाला रिपीट झालेले दिसतील. सदाचार या शब्दाचा योग्य विग्रह तुम्हाला निवडायचा आहे. 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर सद प्लस आचार ही कुठली संधी, व्यंजन संधी. संधीचे 3 प्रकार पडतात, ही कुठली व्यंजन संधी आहे. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. आता मराठीमधला 10व्या क्रमांकाचा आणि शेवटचा प्रश्न, चंद्रमा हे समानार्थी नसणारा शब्द निवडा. चंद्रमा याचा समानार्थी नसणारा शब्द आपल्याला निवडायचा आहे. सुधाकर, शशी, चांदणे की सुधांशू. 3 सेकंदाचा वेळ आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर चंद्रमाचं समानार्थी नसलेलं रूप आहे म्हणजे चांदणे. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता चंद्रमा म्हणजे सुधाकर म्हणजे चंद्रमा होते, शशी म्हणजे सुद्धा चंद्रमा होते, आणि सुधांशू म्हणजे चंद्रमा होते म्हणजे चंद्र. म्हणजे या ठिकाणी पहा चांदणे म्हणजे पहा चंद्राचा प्रकाश होते. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहणार आहोत. गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला परीक्षेमध्ये खूप वेळ भेटणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. कारण की या ठिकाणी आपला सराव असल्यामुळे आपण कारण की एवढा वेळ लागतच नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी थोडं फास्ट घेत आहोत. काही मित्र म्हणतात की या ठिकाणी फास्ट होत आहे, परंतु आपल्याला दुसरेसुद्धा व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ भेटेल आणि आपलं लाईव्ह संपल्याच्या नंतर तुम्ही परत एकदा ही प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करू शकता, त्यामुळे असं काही प्रॉब्लेम नाही.
आता पहा, प्राची दीपकच्या भावाची बायको आहे. पहा, जे काही नातेसंबंधाचे प्रश्न असतात ते व्यवस्थित वाचून घ्यायचे असतात. पहा, प्रश्न काय बोलतोय, प्राची ही दीपकच्या भावाची बायको आहे. कोणाच्या? दीपकच्या भावाची बायको आहे. तर दीपक व प्राची यांचे नाते काय? आता भावाची बायको म्हणजे काय? कोण असणार? तर भाऊजय असणार. म्हणजे त्यांचं नातं काय? दीर भाऊजय. आता या ठिकाणी पहा, आपण डायग्रामच्या आधारे पाहूयात. आता डायरेक्ट आपण सोडू सुद्धा शकतो, परंतु पहा आता दीपक हा, पहा दीपक हा असा शुद्ध शब्द असतो. पहा दीपक, त्याच्यानंतर काय बोलतोय, दीपक हा त्याच्या भावाची बायको, म्हणजे प्राची ही दीपकच्या भावाची बायको. म्हणजे दीपकचा हा झाला भाऊ, म्हणजे XYZ हा त्याचा भाऊ झाला. हा कोण झाला? दीपकचा भाऊ झाला. आता ही झाली दीपकची बायको प्राची झाली दीपकची बायको. आता प्रश्न विचारला काय? प्राची दीपकच्या भावाची बायको आहे, तर दीपक व प्राची यांचे नाते काय? म्हणजेच भावाची बायको म्हणजे हा दीपक काय झाला? दीर झाला. दीपक झाला दीर, म्हणजे लहाना भाऊ आहे दीर, आणि प्राची काय झाली? भावजय. प्राची काय झाली? मोठ्या भावाची बायको झाली भावजय. म्हणजे दीर भावजय यांचं हे नातं असणार. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, भारत महाराष्ट्र गुजरात सहसंबंध ओळखा. 4 आकृत्या तुमच्या समोर दिलेल्या आहेत. भारत महाराष्ट्र गुजरात सहसंबंध आल्याच्या नंतर तुम्हाला थोडासा विचार करायचा आहे. सहसंबंध कशा स्वरूपाचे आहेत? तर पहा, भारतामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात, म्हणजे गुजरात हे महाराष्ट्रामध्ये आहे का? अशा स्वरूपाचे तुम्हाला लॉजिक लावायचं असतं. म्हणजे पहा, आता तुम्हाला लक्षात आलं असेल की भारतामध्ये महाराष्ट्रसुद्धा आहे आणि गुजरातसुद्धा आहे. म्हणजे या ठिकाणी पहा, बरेच मित्र या ठिकाणी 3 ऑप्शन निवडत असतील, परंतु हे चुकीचे आहे. कारण पहा, हा जो आपला भारत झाला, भारतामध्ये महाराष्ट्र हे राज्य स्पेशल आहे आणि गुजरात हे राज्य स्पेशल आहे. म्हणजेच पहा मित्रांनो, हे जे काय भारताचेच भाग आहेत, परंतु ते भारतामध्ये आहेत, परंतु वेगवेगळे आहेत. लक्षात ठेवा, भारताचेच भाग आहेत परंतु ते स्वतंत्र असे राज्य आहेत, म्हणून भारतामध्ये समाविष्ट आहेत, परंतु त्यांचं वेगवेगळं असं ठिकाण आहे. म्हणजेच मित्रांनो, अशा क्रमांकाची ही आकृती असणार. ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे पहा, हा झाला भारत, हा मोठा झाला भारत, त्याच्यामध्ये हा झाला गुजरात आणि हा झाला महाराष्ट्र, किंवा हे झालं महाराष्ट्र, हा झाला गुजरात. म्हणजे तुमची संकल्पना क्लिअर असली पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, म्हणजे या त्रिकोणामध्ये आता एकूण किती त्रिकोण आहेत आपल्याला सांगायचं आहे. जो काही त्रिकोण दिला आहे यामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत. त्रिकोणावर आपला हा टॉपिक क्लिअर झालेला आहे. यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. गणितसाठी तुम्हाला 5 सेकंदाचा वेळ आहे, बाकीच्या साठी तुम्हाला 3 सेकंदाचा वेळ होता, परंतु गणितसाठी 5 सेकंदाचा वेळ आहे. तर पहा, आता आकृती आपली अशा स्वरूपाची आहे. ठीक आहे, हा झाला आपला त्रिकोण. तुम्हाला सांगितलेलं आहे, त्रिकोणामध्ये जर छोटे त्रिकोण जर असतील आणि ते सर्व बाजूला जर स्पर्श करत जर असतील तर त्यापासून नेहमी 4 त्रिकोण बनतात. त्यापासून नेहमी काय? 4 त्रिकोण बनतात. म्हणजे हा जो काही छोटा आहे यापासून बनले 4 आणि हा जो काही मोठा आहे यापासून बनला 1, म्हणजे 4 आणि 1 झाला 5. आणि ह्या ज्या काही रेष आहेत, ही अशी एक रेष, अशी एक रेष आणि अशा स्वरूपाची एक, म्हणजे या प्रत्येक रेषेपासून 2 त्रिकोण बनतात. हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण. या रेषेपासून पहा, हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण. याच्यापासून हा एक आणि हा एक, म्हणजे रेषा किती आहेत? 1 2 3 रेषा आहेत. म्हणजे एका रेषेपासून किती 2 त्रिकोण बनतात. म्हणजे 3 2 6 प्लस 6, म्हणजे किती झाला आता? 6 आणि 4 10, 6 आणि 4 10, 10 आणि 1 11, म्हणजे एकूण 11 त्रिकोण असणार या आकृतीमध्ये. पहा, परत एकदा सांगतो तुम्हाला, आकृत्या किती आकृत्या दिल्या जरी असतील तरी पण पहा, अशा स्वरूपामध्ये जर आकृती तुम्हाला दिली असेल, ही पहा, ही झाली एक आकृती. परत याच आकृतीमध्ये तुम्हाला जर अशा स्वरूपातीमध्ये जर आकृती जर दिली असेल तरी टेन्शन घ्यायचं नाही. जेवढे मधात छोटे छोटे त्रिकोण असतात आणि त्या सर्व बाजूला जर स्पर्श करीत असेल तर पहा, या ठिकाणी हा एक 4 छोटा प्लस हा मोठा, तो एक 4 आणि हा एक 4, म्हणजे जेवढे छोटे त्रिकोण असतील त्यापासून आपल्याला 4 4 मिळत. म्हणजे या छोट्यामध्ये अजून छोटा जरी असला तरी चालेल. म्हणजे 4 4 जेवढे छोटे त्रिकोण असतील तेवढे 4 4 ॲड करत जायचं आहे. आणि मोठा त्रिकोण हा 1 प्लस त्याच्यामध्ये करायचा. आणि जर ह्या रेषा अशा स्वरूपाच्या जर असतील तर या रेषेपासून, प्रत्येक रेषेपासून 2 त्रिकोण बनतात. म्हणजे काही झाली 6, 6 आणि 4 10, 10 आणि 1 11, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, ABC या मित्राच्या वयाची बेरीज 78 वर्षे असल्यास आणखी 5 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती होईल. आता ABC हे तिघेजण मित्र आहेत, त्यांच्या वयाची बेरीज आहे 78 वर्षे. तर आणखी 5 वर्षानंतर त्या सर्वांच्या वयाची बेरीज किती असेल. 93 वर्षे, 83 वर्षे, 95 वर्षे की 98 वर्षे. 3 वर्ष 5 वर्षाच्या नंतर, म्हणजे पहा 5 वर्षाच्या नंतर. आता 78 प्लस 5 जर केले, 78 79 80 81 82 83, 83 ऑप्शनमध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर आपण 2 या ठिकाणी मारणार. म्हणजे त्यांचे वय किती 5 वर्षाच्या नंतर होणार 2 वर्ष, म्हणजे आपण या ठिकाणी मारणार 83 आणि 83 आपलं या ठिकाणी चुकणार.
83 या ठिकाणी आपलं चुकणार आहे, कारण की कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. प्रश्न सोपा वाटतो आणि आपण डायरेक्ट त्यामध्ये 5 मिळवतो, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी वाटतं खूप इझी क्वेश्चन विचारला. इझी नसतो, परंतु त्या ठिकाणी आपण 83 मारतो आणि या ठिकाणी चुकतो. तर अशा स्वरूपामध्ये प्रश्न आल्याच्या नंतर करायचं काय? पहा क्वेश्चन काय सांगत आहे की 3 जण मित्र आहेत, त्यांच्या वयाची बेरीज आजचे 78 वर्ष, आणखी 5 वर्षानंतर. मग मला सांगा 3 जण आहेत, त्या तिघांचे 5-5 वर्षांनी वय वाढणार. याचं 5, याचं सुद्धा 5, म्हणजे एचं 5, बीचं 5 आणि सीचं सुद्धा 5 वर्ष वाढणार. म्हणजे 5 1 5, 5 2 10, 5 3 15, म्हणजे एकूण 15 वर्ष वय वाढणार आहे. 5 वर्षाच्या नंतर एकूण 15 त्यामध्ये ॲड करावे लागतील. म्हणजे 78 आणि आपण जर 15 जर केले तर पहा बेरीज काय येणार. आता 8 आणि 5 झाले 3, हातचा आला 1, 7 आणि 1 8 आणि 1 9, म्हणजे 93 वर्ष असणार यांचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे आणखी 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज होणार 93 वर्ष. महत्त्वाचा प्रश्न आहे, व्हेरी IMP. व्हेरी IMP. सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे असतात, कारण की मी क्वेश्चन जे काढतो ते मागचे जे काही प्रश्नपत्रिका त्याचं ॲनालिसिस करून व जास्तीत जास्त रिपीट झालेले क्वेश्चन 4 ते 5 प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण करून मी या ठिकाणी तुमच्यासाठी 50 क्वेश्चन काढत असतो. त्यामुळे जर मित्रांनो आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा. ठीक आहे, आपलं सेशन संपल्याच्या नंतर तुम्ही लाईक, शेअर आणि आपल्या मित्रापर्यंत एक कमेंट करायला मात्र सांगू नका, कारण कसं आहे, तुम्ही एक कमेंट जर केली तर त्या ठिकाणी मला एक प्रोत्साहन भेटतं. त्यामुळे एक कमेंटसुद्धा करायचे, लाईकसुद्धा करायचं आहे आणि शेअरसुद्धा आपल्या व्हिडिओला करायचं आहे. एका मंदिराला 100 पायऱ्या आहेत. जर तुम्ही पायरीच्या संख्येप्रमाणे फुले ठेवल्यास तुम्ही सोबत किती फुले आणली न्यावीत? आता पहा, एका मंदिराला एकूण 100 पायऱ्या आहेत. किती? 100 पायऱ्या आहेत. आता तुम्ही पहिली पायरी चढले त्या ठिकाणी 1 फूल ठेवलं, दुसरी चढले त्या ठिकाणी 2 ठेवले, तिसरी चढली त्या ठिकाणी 3 ठेवले. अशा करत 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 तुम्ही 100व्या पायरीवर 100 फुलं ठेवली. म्हणजे 75व्या क्रमांकाच्या पायरीवर पाय ठेवलं, 75 फुलं ठेवली. 80 क्रमांकाच्यावर 80 ठेवली. असे करत करत 100व्या पायरीवर तुम्ही 100 फुले ठेवली, तर तुम्ही सोबत किती फुले नेले असतील किंवा किती फुले तुम्हाला लागतील? तुम्हाला जर प्रश्न आता या ठिकाणी पहा, एका मंदिराला 100 पायऱ्या आहेत. प्रत्येक पायरीवर तुम्ही 1 नंबरच्या पायरीवर पाय ठेवला, 1 फूल ठेवायचं. 2 नंबरच्या ठेवला, 2 ठेवा. 50 नंबरचं ठेवलं, 50. 78 नंबरचं ठेवलं, 78. म्हणजे जेवढी संख्या असेल त्या पायरीची तेवढ्या संख्येनुसार तुम्हाला फुलं त्या ठिकाणी ठेवायची आहेत. आणि मंदिराला एकूण 100 पायऱ्या आहेत, तर तुम्हाला किती फुलं सोबत न्यावी लागतील? अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. 5 सेकंदाचा वेळ तुमच्याकडे दिलेला आहे. बरेच मित्र या ठिकाणी 1000 उत्तर लिहित आहेत. काही थोडेफार विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर लिहित आहेत. तर पहा या ठिकाणी करायचं काय? शेवटची पायरी किती आहे मित्रांनो? 100 नंबरची लिहून घ्या 100. मग 100च्या पुढची संख्या 101 म्हणून लिहून घ्या. 101 भागीला 2 करा. आता डायरेक्ट आपलं उत्तर येणार. आता पहा, कारण की याचं उत्तर जर सोडत जर बसलो तर जवळपास मित्रांनो आपल्याला 5 स्टेप करावं लागतात. 5 स्टेपमध्ये याचं उत्तर निघतं. किती? 5 स्टेपमध्ये. परंतु आपल्याला फक्त एका स्टेपमध्ये उत्तर काढायचं, कारण की आपल्याला वेळ वाचवायचा आणि ॲक्युरेट उत्तर काढायचं आहे. आता पहा, या 2 जर आपण याला जर भागलं, 5 1 बे 1 बे बे 5 10, आला किती मित्रांनो? 50. आता आपण 50 जर 101ला जर गुणून घेऊयात, आता आपलं काय आलं? 50. आता 101 गुणीला आला आपलं 50. आता 50 जर गुणलं, पहा 50 1 50, 50ला 0, हातचे आले 5. आता 50 0 0, हा 5 जशास तसा. परत 50 1 50, म्हणजे पहा 50 50 उत्तर कुठे? ऑप्शन क्रमांक 3 आहे. 50 50 म्हणजे 5050 फुलं आपल्याला सोबत न्यावी लागतील. ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे एका मंदिराला जर 100 पायऱ्या असतील आणि त्या पायऱ्याच्या संख्येप्रमाणे जर आपल्याला फुलं ठेवायचे जर ठरले, तर आपल्यासोबत आपल्याला 5050 फुलं घ्यावे लागतील. ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. आता 1:30 वाजता 1:30 म्हणजे 1:30 झालेले आहेत. तर तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण काढायचा आहे? आता कोण काढताना तुम्हाला एक सूत्र सांगितलेलं आहे, 30H मायनस 11/2 गुणीला M, अशा स्वरूपाचं ते सूत्र आहे. यामध्ये 30 कंपल्सरी आहे, गुणीला H म्हणजे तास किती दिले? 1 तास, मायनस 11/2 गुणीला मिनिट किती दिले? 30 मिनिट दिले. म्हणजे या 2 जर आपण 30ला जर भागलं तर भाग का जातो 15चा, कारण की 15 2 30. आता 15ने जर 11ला जर गुणलं तर येते 165. किती येते? 165. आणि आता 30 1 30, म्हणजे 165 मधून जर 30 गेला तर किती राहतात? पहा, 5मधून 0 गेला राहिला 5, 6तून 3 गेला राहिला 3 आणि 1 जशास तसं, म्हणजे 135 अंश असणार या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. 125 अंशाचा कोण असेल? 135 अंशाचा कोण त्यामध्ये असणार आहे. पुढे पहा अंकमालिका अशा स्वरूपाची. पहा 1च्या नंतर 3, 3च्या नंतर 2, 2च्या नंतर 5, 5च्या नंतर 3,
योग्य आन्सर तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. अशी प्रश्न मालिका आल्याच्या नंतर करायचं काय, पहा एक अंक मोठा त्याच्यानंतर छोटा त्याच्यानंतर मोठा त्याच्यानंतर छोटा, म्हणजे अशा स्वरूपाचे जर अंक जर येत असतील तर तुम्हाला एक अंक सोडून, म्हणजे पहा या ठिकाणी पहा मित्रांनो अंक मालिका कशा स्वरूपाची, पहा 1च्या नंतर 3 झाला, 3च्या नंतर 2 झाला, म्हणजे परत कमी झाला, परत वाढला, परत कमी झाला, परत वाढला, परत कमी झाला, परत वाढला, परत कमी झाला. म्हणजे अशा स्वरूपाचा जर सिक्वेन्स जर लागत नसेल तर आपल्याला एक अंक सोडून एक या ठिकाणी पहिले लॉजिक काय लावायची, एक अंक सोडून एक मालिका पाहायची. आता 2च्या नंतर 1च्या नंतर झाला 2, 2च्या नंतर झाला 3, 3च्या नंतर झाला 4, आता 4च्या नंतर झाला 5, आता 5च्या नंतर होणार 6, म्हणजे दुसऱ्या रकान्यामध्ये येणार 6, म्हणजे एक अंक सोडून एक. आता 5 3 घेऊयात, 3च्या नंतर झाला 5, 5च्या नंतर झाला 7, 7च्या नंतर झाला 9 आणि 9च्या नंतर काय होणार, आता 9च्या नंतर एक अंक सोडून होणार 11, 9च्या नंतर होणार 11, म्हणजे 11 आणि 6 ऑप्शन क्रमांक पहा 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, 11 आणि 6 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात बुद्धिमत्तेमध्ये. गाय बैल म्हैस वाघ वेगळा घटक निवडा. गाय बैल म्हैस आणि वाघ. सर्व विद्यार्थी मित्र या ठिकाणी योग्य आन्सर देत आहे. थँक्यू धन्यवाद मित्रांनो, तुमचे खूप प्रयत्न छान तुमचे चालू आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर वाघ असणार, कारण की बाकीचे पाळीव प्राणी आहेत परंतु वाघ हा पाळीव प्राणी नाही, हिंस्र प्राणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, 1 3 5 7 बरोबर काय, 1 3 5 7 रिकाम जागेच्या ठिकाणी काय येईल, 1च्या नंतर 3, 3च्या नंतर 5, 5च्या नंतर 7, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की ही मूळ संख्येची मालिका आहे, म्हणजे 7च्या नंतर येणारी मूळ संख्या कुठली, तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 11, ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता लीप वर्षात किती दिवस असतात, महत्त्वाचा प्रश्न आहे, लीप वर्षामध्ये किती दिवस असतात. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, लीप वर्षामध्ये एकूण 366 दिवस असतात. यावर सुद्धा आपला व्हिडिओ झाले. सर्वसाधारण वर्षामध्ये 365 दिवस असतात, तर लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात, कारण की लीप वर्षामध्ये फेब्रुवारी हा 29 तारखेचा असतो. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, आता या ठिकाणी लागलेले आहे मित्रांनो इंग्लिश ग्रामर 10 क्वेश्चन, म्हणजे या ठिकाणी आपण 9 क्वेश्चन निवडलेले आहेत, कारण की 10 क्वेश्चनला या ठिकाणी जागा नसल्यामुळे एक क्वेश्चन आपला राहिलेला आहे. पहा, शिवाजीज लाईफ वॉज फुल रिकाम जागा ॲडव्हेंचर्स. शिवाजी लाईफ वॉज फुल, फुलच्या नंतर नेहमी ऑफ हे वापरलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, शिवाजी लाईफ वॉज फुल ऑफ ॲडव्हान्टेजेस, ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, आय डोंट बिलीव्ह रिकाम जागा सच थिंग, खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे आणि तुम्हाला याच्या अगोदर प्रेपोजिशनवर आपले 4-5 टॉपिक झाले, त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे आय डोंट बिलीव्ह. बिलीव्हच्या नंतर नेहमी कुठलं प्रेपोजिशन वापरलं जातं तुम्हाला सांगितलेलं आहे. बरेच मित्र या ठिकाणी योग्य आन्सर देतात. बिलीव्हच्या नंतर नेहमी इन हे प्रेपोजिशन वापरलं जातं, म्हणजे आय डोंट बिलीव्ह इन सच थिंग्स, ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. बिलीव्हच्या नंतर नेहमी इन आणि इनच हे प्रेपोजिशन वापरलं जातं. पुढे पहा, वन कॅन नॉट बी केअरफुल ऑफ रिकाम जागा गुड. वन कॅन नॉट बी केअरफुल ऑफ रिकाम जागा गुड. तर ओनची षष्ठी विभक्ती काय केली जाते याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ओनची षष्ठी विभक्ती होणार ओन्स, ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता हीच कधी आलं असतं, या ठिकाणी जर ओनच्या जागेवर जर ही असतं, या ओनच्या जागेवर जर ही असतं तर या ठिकाणी आपल्याला हीच लिहावं लागलं असतं, परंतु या ठिकाणी ओनच्या जागा ओन असल्यामुळे ओनची षष्ठी विभक्ती नेहमी, षष्ठी म्हणजे काय, मालकी हक्क, ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ओनची षष्ठी विभक्ती नेहमी ओन्स अशीच होत असते. पुढे पहा, चूज द करेक्ट सुपरलेटिव्ह डिग्री फ्रॉम. आता या ठिकाणी तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्री, आता याच्या अगोदर सुद्धा आपला व्हिडिओ झाले, सुपरलेटिव्ह डिग्री कशी ओळखायची. तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे ज्या शब्दाला EST प्रत्यय लागतो ते सुपरलेटिव्ह डिग्रीचं असतं, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ER प्रत्यय जे असतं ते असतं कंपॅरेटिव्ह असतं, ER कंपॅरेटिव्ह डिग्रीचं असतं आणि सुपरलेटिव्हला EST प्रत्यय लागलेला असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा,
फ्रेंड्स बी हॅपी, फ्रेंड्स बी हॅपी. द अंडरलाईन वर्ड इज इन रिकाम जागा केज. आता ही जी काही केज म्हणजे मित्रांनो जी काही षष्टी विभक्ती जे आपल्या ज्या विभक्ती आहेत म्हणजे मालकी हक्क दर्शविणाऱ्या, त्यामध्ये तुम्हाला नॉमिनेटिव्ह केज, पॉझिटिव्ह केज आणि व्होकेटिव्ह केज. तर या ठिकाणी तुम्हाला योग्य आन्सर निवडायचं आहे. फ्रेंड्स बी हॅपी. तर ते होणार ऑप्शन क्रमांक 3 व्होकेटिव्ह केज असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा. चूज द करेक्ट अँटोनिम्स ऑफ शॅलो. SHALLOW. शॅलो म्हणजे होतो उथळ. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. शॅलो म्हणजे उथळ आणि डीप म्हणजे खोल. पुढे पहा. ग्लुटी. ग्लुटी म्हणजे होते दोषी. त्याचा तुम्हाला योग्य शब्द ओळखायचा आहे. ग्लुटी म्हणजे दोषी. तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ग्लुटी म्हणजे दोषी आणि इनोसेंट म्हणजे सुद्धा मित्रांनो इन अपराध. म्हणजे पहा मित्रांनो या ठिकाणी ग्लुटी म्हणजे दोषी, इनोसेंट म्हणजे निष्पाप. म्हणजे पहा हा दोषी असलेला आणि हा दोषी नसलेला म्हणजे निष्पाप. म्हणजे हे काय अँटोनिम्स आहेत. पुढे पहा. चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ. आता सिनोनिम्स ओळखायचे आहेत. ऑफ आर्टिझन. आर्टिझनचं सिनोनिम्स असणार आहे क्राफ्ट्समन. ऑप्शन क्रमांक 4 असणारे प्रश्नाचं उत्तर. क्राफ्ट्समन महत्त्वाचे प्रश्न खूप वेळेस विचारलेले आहेत. आता 9 नंबरचा प्रश्न पहा. अ मॅन ऑफ ऑड हॅबिट्स. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. अ मॅन ऑफ ऑड हॅबिट्स म्हणजे वाईट चालीरीतीचा व्यक्ती, त्याला काय म्हणतात? अ मॅन ऑफ ऑड हॅबिट्स. अ मॅन ऑफ ऑड हॅबिट्स याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 इनोसेंट असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. अ मॅन ऑफ ऑड हॅबिट्स म्हणजे याचं उत्तर असणार इसेंट्रिक. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. अ मॅन ऑफ ऑड हॅबिट इसेंट्रिक असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण 49 क्वेश्चन या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. महत्त्वाचा व्हिडिओ होता. खूप महत्त्वाचे प्रश्न यामध्ये होते. व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही आपल्याला जो काही सपोर्ट करत आहात त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार पुन्हा एकदा व्यक्त करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांना गुड नाईट. या ठिकाणी सर्वांना गुड नाईट. थँक्यू. धन्यवाद.